नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला सुरुवात करूयात. सिंहगड म्हणजेच कोंढाणा हा किल्ला पुण्याच्या नैऋत्येस 30 किलोमीटरवर आहे. इसवी सन 17 नोव्हेंबर 1817 या दिवशी पुणे शहर शनिवार वाड्यासकट कॅप्टन रॉबर्टसन या ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रजांच्या कब्जात गेले. म्हणजेच पेशवेही गेले, पेशवाईही गेली. साताऱ्यास महाराज छत्रपती प्रतापसिंहराजे यांनाही इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले. म्हणजेच मराठी सत्ता संपली. पाठबळ देणारा धनी किंवा कोणी वाली उरला नाही. तरीही या पुण्याशेजारचा हा डोंगरी सिंहगड इंग्रजांच्या सुसज्ज बंदूकधारी फौजेशी आणि चहूअंगाने गडावर मारा करणाऱ्या कुलपी गोळ्यांच्या इंग्रजी तोफखान्याशी झुंजत होता. इंग्रजांनाही याचे आश्चर्य वाटत होते की हे मूठभर मराठे निराधार झालेले असूनही आपल्याविरुद्ध अहोरात्र का झुंजताहेत. इंग्रजांनी एकूण गडावर तोफांचे मोठे गोळे धडकविले. त्या गोळ्यांची संख्या 3000हूनही अधिक होती. तरीही मराठे झुंजतच होते. या लढणाऱ्या मराठ्यांच्या मनात कोणती नेमकी भावना असेल, विचार असेल? इंग्रजी निशाण पुण्यावर लागल्यानंतर शेजारचा सिंहगड अजूनही रोज अहोरात्र इंग्रजांशी लढतोय. याचा परिणाम पुण्यातील आणि एकूण मराठी राज्यातील जनतेच्या मनावर काही झाला का? लढणारे आणि मरणारे मराठे झुंजतच होते. सारा देश गुलामगिरीत पडल्यानंतर सिंहगड, सोलापूरचा किल्ला, राजधानी रायगड आणि असेच आणखी काही किल्ले इंग्रजांशी झुंजत होते. या त्यांच्या झुंजी म्हणजे व्यर्थ मृत्यूच्या खाईत उड्या घालणेच होते. रायगड कॅप्टन पॉथरशी 10 दिवस झुंजला. सोलापूरचा किल्लाही असाच 8-15 दिवसा इंग्रजांनी घेतला. सिंहगड मात्र झुंजतच होता. अखेर त्याचे तेच होणार होते. तेच झालं. किल्ला इंग्रजांच्या हाती पडला. एखादे राष्ट्र दुर्दैवाने शत्रूच्या गुलामगिरीत पडत असताना ज्या अगदी शेवटच्या लढाया दिल्या जातात, त्या त्या राष्ट्राच्या भावी स्वातंत्र्य संग्रामातील खरोखर पहिल्या लढाया असतात. सिंहगडची ही लढाई म्हणजे भारताच्या भावी स्वातंत्र्य संग्रामातील पहिले स्वातंत्र्य युद्ध नाही का? ही लढाई इंग्रजांशी 3 महिन्यातून किंचित अधिक काळ चालली होती. अखेर गड पडला. सिंहही पडले. या आधीच्या काळातला सिंहगडाचा इतिहास असाच धगधगीत ज्वालांनी लपेटलेला आहे. 1339 पासून ते इसवी सन 1647 पर्यंत हा गड सुलतानाच्या कब्जात होता. शेवटी आदिलशाही ठाणेदार म्हणून सिद्दी अंबर वाहब हा किल्लेदारी सांभाळत होता. पण इसवी सन 1647च्या अखेरीस शिवाजी महाराजांच्या योजनेने आणि कारस्थानाने बापूजी मुघदल नरेकर देशपांडे यांनी कारस्थाने करून कोंढाणा स्वराज्यात काबीज करून आणला. महाराजांनी जिजाऊसाहेब यांची मने सुखावली आणि बळावली. कारण सिंहगडसारखी अशरफाची बलाढ्य जागा स्वराज्यात आली. या गडावर श्री काळभैरव आणि योगेश्वरी यांचे मंदिर आहे. या देवळाला श्री अमृतेश्वर असेही नाव आहे. या देवाच्या देवळात बसून जिजाऊसाहेबांनी रयतेचे काही न्यायनिवाडे केले आहेत. कोणालाही आवडावा असाच हा सह्याद्रीतील दागिना आहे. इसवी सन 1703 एप्रिल मध्ये औरंगजेबाने अगदी म्हातारपणी हा गड छत्रपती ताराबाई साहेबांच्या कारकिर्दीत काबीज केला. बादशहाच्या ताब्यात हा किल्ला आल्यावर तो स्वतः गडावर गेला. त्याने गड पाहिला. एक गाजलेला असामान्य मराठी किल्ला आपल्या ताब्यात आलेला पाहून औरंगजेब निहायत खुश झाला आणि त्याने या किल्ल्याला नाव दिले बक्षिंदा बक्ष. तो म्हणतो, यह तो खुदा की करामत है, यह बक्षिंदा बक्ष है, आलमगीर के लिए है बक्षिंदा बक्ष. बक्षिंदा बक्ष म्हणजे परमेश्वराची देणगी. हा गड पुण्याच्या नजीक असल्यामुळे म्हणा, पण पुढच्या काळात बहुतेक सर्व थोर मंडळी या गडावर येऊन राहून गेले आहेत. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेरखान पठाण हे औरंगजेबाचे सरदार स्वराज्यावर चालून आले. इसवी सन 1665 मार्च त्यावेळी मोगली फौजेने पुरंदरगडासह आणि सिंहगडासही मोर्चे लावले. सिंहगडचा मोर्चा होता सरफराज खान याच्याकडे. तो शर्त करीत होता गड घेण्याची, पण गडाचा टवकाही उडाला नाही. गड जिद्दीने अखेरपर्यंत म्हणजे लढाई थांबेपर्यंत झुंजतच राहिला. यावेळी गडावर महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेब या वास्तव्याला होत्या. त्यांचे ते वास्तव्य हेच प्रचंड प्रेरक सामर्थ्य होते. पण दिनांक 11 जून 1665 या दिवशी
मोगलांशी महाराजांचा तह पुरंदरगडाखाली झाला आणि त्यात 23 किल्ले मोगलांना द्यावयाचे महाराजांनी मान्य केले. त्यात सिंहगड होता. तहाप्रमाणे सिंहगड देणे भाग होते. सरफराज खान आणि दिलेर खान यांच्या निस्बतीचा एक सरदार आणि प्रत्यक्ष महाराजांचाही एक मुतालिक यावेळी गडावर आले. गड मोगलांच्या ताब्यात देण्याचा सोहळा सुरू झाला. जिजाऊसाहेबांना आपल्या सर्व मराठ्यांनिशी आणि डंके झेंड्यांनिशी गडावरून कल्याण दरवाजाने उतरल्या. पण गड उतरत असताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची आपण कधी कल्पना केली का? ज्यांच्या आकांक्षापुढे गगनही ठेंगणे ठरत होते त्यांना आपल्या हातातलाच पराभूत न झालेला किल्ला शत्रूंच्या ताब्यात देऊन उतरावे लागत होते. त्याकरिता ते गगन आणि ते मन आणि त्या मनाचा मनस्वी महाराजा तिळातिळाने समजावून घेण्याची आवश्यकता आहे. यावेळी प्रतापगडाच्या मावळतीला असलेल्या डोंगरवेढ्यातील उमरठ या गावात लग्नाचा मांडव पडला होता. हे लग्न प्रत्यक्ष उमरठकर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या मुलाचं होतं. रायबा हा त्यांचा लहानसा मुलगा. सिंहगड काबीज करण्याची कामगिरी महाराजांनी तानाजी मालुसरे या जबऱ्या मर्दावर सोपवली. तानाजी हा स्वराज्याच्या लष्करात 1000 पायकांचा सुभेदार आहे. त्याला एक सख्खा भाऊ आहे. त्याचे नाव सूर्याजी. मोगलांच्या विरुद्ध तडजोडीनंतर आपले किल्ले परत होण्यासाठी महाराजांनी जी मोहीम उघडली त्या मोहिमेचा पहिला नारळ तानाजीच्याच हातात त्यांनी दिला. याविषयी मतभेद नाही. मुहूर्त होता माघ वद्य नवमी, शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी 1670 मध्यरात्रीचा. ही मोहीम करण्यासाठी तानाजी सुमारे 500 मावळे घेऊन राजगडावरून निघाला. मोहीम प्रत्यक्ष हाती घेण्यापूर्वी गडाची अवघड सवघड बाजू तानाजीने लक्षात घेतली असेल की नाही? गुप्तहेरगिरीने गडाच्या घेऱ्यात आपल्याला गुपचूप पोहोचता येईल, बोभाटा होणार नाही यासाठी त्याने काही प्रयत्न केले असतील का? तरी गडाच्या भोवती असलेल्या उतरणीवरील जंगलातील मेटकऱ्यांशी तानाजीने संधान बांधले व घेरे सरनाईकाला त्याने आपलेसे केले. गडावर एकूण मोगली सैन्य 1500 असून तटावर ठिकठिकाणी जबर तोफा खड्या आहेत. अन गडाच्या विशेषतः पश्चिमेच्या कड्यावर उत्तरार्धात तटबंदी बांधीव नाही अन त्या बाजूस पहारेही जरा कमी आहेत असे तानाजीच्या लक्षात आहे व त्या दृष्टीनेच तो या कड्याखाली नेमका आला, नाहीतर तो तसा आला नसता. ही सर्व माहिती घेरे सरनाईक मेटकऱ्यांकडून तानाजीला मिळाली. एकतर तानाजीचे म्हणजे महाराजांचेही पण निश्चित ठरलेले दिसते की नेहमीच्या ढोबळ पद्धतीने गडावर चाल करावयाची नाही. गडाला वेढा घालून महिनोन्महिने झुंजत बसावयाचे नाही, तर अचानक झडप घालून गड कब्जात घ्यावयाचा. गडावर अशी झडप घातली व प्रवेश मिळवला तर त्यांच्या तोफखान्याचा काहीही उपयोग त्यांना होणार नाही. त्या निरुपयोगी ठरतील. जे काही झुंज द्यावी लागेल ती समोरासमोर द्यायची. त्यात अवघड भाग फार फार मोठा होता. एकतर गडात प्रवेश मिळवणे अत्यंत अवघड अन मिळाला तर गडावरचे सैन्य आपल्या तिप्पट आहे याची जाणीव मराठ्यांना निश्चित आहे. म्हणूनच तानाजीने मेटावरच्या कोळी मेटकऱ्यांशी आधीपासून संधान बांधून अचानक छाप्याची तयारी चोख केलेली होती. तानाजी 4 फेब्रुवारी 1670च्या मध्यरात्री म्हणजे बहुधा 2-2:30 वाजता निबिड अरण्यात अन गडाच्या उतरणीवर आपल्या लोकांनिशी येऊन पोहोचले. गडावरचं वातावरण शांत सुन्न. गस्तीची पाळी असलेले मोगल सैनिक आपापल्या जागी गस्त घालीत होते. किल्ल्याची 2 प्रवेशद्वारे पुण्याच्या दिशेला म्हणजे उत्तरेला एकापाठोपाठ एक असे 3 मोठे दरवाजे आणि दक्षिणेच्या बाजूला असे 2 दरवाजे. या बाजूने किल्ल्याच्या खाली कल्याण नावाचे खेडेगाव आहे, म्हणून या दरवाजास कल्याण दरवाजा हे नाव होते आणि उत्तरेच्या बाजूच्या दरवाजांना पुणे दरवाजा असे नाव होते. वास्तविक उदयभान राठोड हा मोगली किल्लेदार अतिशय निष्ठावंत आणि दक्ष होता. त्याचं काम किल्लेदार या नात्यानं तो ठीक करीत होता. पण तानाजीने किल्ल्याच्या
आणि किल्लेदारांच्या दुबळ्या दुव्यांचा अचूक शोध आणि वेध आधीच गुप्त रीतीने किल्ल्याच्या सरघेरे नायकाकडून मिळवला होता. खरं म्हणजे स्वराज्य आणि मोगलाई यातील तह उघड मोडल्यानंतरचे हे दिवस आहेत. उदयभानने अधिक जागरूक दक्षता घ्यायला हवी होती. पण एकूण किल्ल्याच्या अवघड खांदा-बांधा, आपली गडावरील माणसेही उत्तम, तोफा आणि बारूद गोळा अगदी सुसज्ज, दरवाजे अगदी भक्कम अशा या जमेच्या भांडवलावर उदयभान निश्चिंत होता. नेमका अशाच माघ वद्य नवमीच्या मध्यरात्रीच्या काळोखातला मुहूर्त तानाजीने पकडला आणि चित्त्याच्या चोरपावलाने 500 मावळ्यांनिशी तो गडाच्या पश्चिम मांगास भिंतीसारख्या ताठ उभ्या असलेल्या कड्याच्या कपारीशी येऊन पोहोचला. ही नेमकी जागा गडाच्या माथ्यावर दुबळी होती. पहारे नसावेतच किंवा अगदी विरळ होते. या बाजूला तटबंदीही अगदी अपुरी आहे. या जागेचं नाव किंवा या कड्याचं नाव डोणगिरीची कडा. स्वतः तानाजी आणि असेच आणखी 3-4 गडी कड्याशी आले. प्रत्येकाच्या खांद्याला एक लोखंडी मेख आणि वाखाची बळकट दोरखंडाची वेटोळी होती. तानाजीसह हे दोरखंडवाले मावळे कडा चढू लागले. हे काम फार अवघड आणि धोक्याचंही असतं. कड्याला खडकात असलेल्या खाची कपारीत पावलं आणि हाताची बोटं घालून चाचपत वर चढायचं. त्यात अंधार दाट. कुठे कपारीत जर सापानागिनीचं वेटोळं घातलेलं असलं अन त्याला धक्का लागला तर मृत्यूच. कुठे मधमाशांचं किंवा गांधील माशांचं पोळं लागलेलं असलं तरीही संकटच. कुठं गिधाडांनी कपारीत अंडी घालून त्यावर उबवण्यासाठी पंखांचा गराडा टाकून बैठक मांडली असली तरीही कठीणच. अशा अवघड धोक्यांना सामोरे जात एक भीती मावळ्यांच्या मनगटात आणि पावलीत सतत जागी होतीच की एखाद्या कपारीतून आपला हात किंवा पाऊल सटकन निसटलं तर भयान मृत्यूशिवाय दुसरं कोण आपल्याला झेलेल. अशा या डोणगिरी कड्याची उंची किती होती आणि आजही आहे. सुमारे 22-24 पुरुष अशा या कड्याच्या माथ्यावर. पक्या तटबंदीचीही जरूर नाही अन या बाजूने कोणताही शत्रू कधीच येणं शक्य नाही अशा पूर्ण विश्वासानं किल्लेदारानं येथील बंदोबस्त अगदी ठिसूळ ठेवलेला असावा. नेमकी हीच जागा वानरासारखी चढून जाण्याकरिता तानाजीनं ठरवली होती. तो चढत होता. सिंहगड यापूर्वी मराठी स्वराज्यातच होता. तानाजी, सोर्याजी आणि असंख्य मावळ्यांनी सिंहगडावर राहून, हिंडून अन फिरून गडाची माहिती प्रत्यक्ष अनुभवली होती. मावळे अन तानाजी वर पोहोचले. त्यांनी खांद्यावर अडकवलेले दोरखंड व मेखा अडकवून कड्या खाली सोडले अन मग भराभरा सर्वच मावळे वर आले. मोठ्या प्रमाणात वस्ती, गस्ती आणि राबता गडाच्या दक्षिण, पूर्व व उत्तर बाजूला होता. तानाजी हत्यारे सरसावून त्या दिशेला पुढे सरकू लागले. मावळेही. अन एका क्षणी मोगली सैनिकांचा आणि शांततेचा एकदमच भडका उडाला. युद्ध पेटले.